खूप दाब लागते रायगड चढताना. वाटलं नव्हतं एवढा किल्ला अवघड असेल चढायला. अजून अर्धाच किल्ला चढून आलाय तरी अवस्था आहे. आमचा फिटगडी काय नाही झालेलं. अजून तर काय नाही. अवस्था बेकार आहे. स्वराज्याची राजधानी आपला रायगड किल्ला एवढ्या दुर्गम भागात का घेतला शिवाजी महाराजांनी हे आत्ता ते गड चढताना बेकार अवस्था आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे नितिराज आणि आपण आता आहात माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये, जिथं आपण चाललो आहे रायगड फिरायला. मॉर्निंगला आपण पोचलेलो आहोत तिथं ऑलरेडी येऊन आणि वाट पाहतो आहे माझ्या एका सवंगड्याची, जो आपल्याला थोड्या वेळात जॉईन होईल. त्याला यायला उशीर झालेला आहे, एक 30 मिनिट तो लेट आहे ठरलेल्या टायमिंगप्रमाणे. त्याच्यामुळे मी इथं वाट पाहतो आहे. मे बी आपल्याला थोडंसं काहीतरी खावं लागेल. सकाळच्या वाजलेले आहेत 8, तसं आपण लवकर पोचलो इथे. पाहूया पुढे कसा आपला प्रवास होतो आहे. पायी वरती चालायचं आहे. मी माझी गाडी खालीच पार्क केली आणि आपला रस्ता आहे जो वरपर्यंत जातो आहे आणि तिथून पायथ्याने आपल्याला वरती जायचं आहे. आपल्याला त्याची वाट पाहावी लागणार आहे, त्यामुळे 30 मिनिट घालवूनच वरती जावं लागेल. पाहूया, तो आल्यानंतर त्याचं इंट्रोडक्शन करू आपण. तब्बल 1 तासाच्या लेट नंतर आपला मित्र आलेला आहे, विनोद नाकाडे. वा, हिरोची एंट्री झाली. जाऊ दे, जा करा गाडी पार्क. खूप लवकर आलेला आहे आपला मित्र. त्याचं स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. नमस्कार विनोद. जय भवानी. जय भवानी, जय शिवाजी. कसा झाला प्रवास? मस्त, एक नंबर. ठीक आहे चालेल. घ्या बॅग, ठेवूया आपण, गाडी ठेवू. हो. ओके, चला. आम्ही पोहोचलेलो रायगडच्या पायथ्याशी. आहे रायगडचा पायथा आणि इथून चढायचं आहे आपल्याला वरती. बघा 18.18 फूट आहे. प्रत्येक फुटाची माहिती 1200 एकरचा नकाशा आहे. कितीला फूट आहेत? 50ला 18 कॉपी. 50ला 18 कॉप्या. हां, हे बघायला फ्री आहे, बघू शकता. बघू, दाखव ना. खाली ठेवून दाखवते. ठीक, शिवाजी राजे. अशी वलीच्या मला कुठे पाठीमागायची माहिती आहे. शिरकाईचं मंदिर आहे, ओके. पाठीची माहिती आहे. फोटो दाखव ना जरा समोर. गंगासागर तलाव आहे. हां हां. माहिती पण हा वाघ दरवाजा आहे, याची पाठी माहिती आहे.
मित्रा तुझं नाव काय? जितेश. माझं नाव सूरज राजू जुरे. राजू घुरे जुरे. झुरे. राहायला कुठे? खडकेवाडी. खडकेवाडी. आणि मित्रा तुझं? जितेश बबन जुरे. जितेश पवन झोरे. तू? खडकेवाडी. खडकेवाडी. दोघंही भाऊ भाऊ काय? चुलत भाऊ. अच्छा, एकच भाऊ की? तिथं माताचं संघ. तुम्ही रायगडावर एंट्री करत असताना तुम्ही पहिल्यांदा पोचता महादरवाजाच्या इथे. तर हे आपण आता महादरवाजाच्या इथे इकडून आलेलो आहे आणि समोर हा बरोबर समोर तुम्हाला महादरवाजा दिसणार नाही, तो 90 कोणामध्ये ह्या साईडला तुम्हाला दिसेल की जर तोफांचा मारा कोणी केला तर तो डायरेक्ट दरवाजावरती न व्हावा, हे त्याच्या पाठीमागचं रिझन आहे. म्हणजे इकडून जर मारा केला तो दरवाजा न होणे. तसंच इकडे वरच्या साईडला तुम्हाला छोटी छोटी होलं पाहायला मिळतील. त्या होलातून तेल टाकलं जायचं. जर शत्रू ह्या दरवाजाच्या समोर जर आला तर त्याच्या अंगावर तेल टाकून त्याला अग्नी दिला जाईल. आणि तसेच समोर तुम्हाला दरवाजावरती ह्या इथे आपण जरा पुढे जाऊ, ह्या दरवाजावरती तुम्हाला लोखंडी सुळा पाहायला मिळतील. ह्या ज्या लोखंडी सुळा आहेत, जर हत्तींचा वापर करून हा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर त्या सुळा त्या हत्तीच्या डोक्यामध्ये घुसतील आणि दरवाजा काही उघडला जाणार नाही. हे त्याच्या पाठीमागचं रिझन असायचं. तसेच उजव्या बाजूलाही वरती तुम्हाला ती 2 होलं पाहायला मिळतील की ज्याच्यातून तेल टाकलं जायचं आणि शत्रू पेटवला जायचा. तर हे एक कारण होतं की दरवाजा 90 कोणामध्ये बनवायचा. मस्त ना, किती शिवाजी महाराजांची राजनीती योग्य होती त्या काळची. इकडून आपण एंट्री केलेला, समोर दरवाजा नाही आहे आणि तोच 90 कोणामध्ये पाठीमागच्या बाजूला तो दरवाजा केलेला आहे. खूप मस्त. हा पहा महादरवाजा, येथून आपण एंट्री केलेली.
आपल्याला इथं 2 शिवाजी महाराजांच्या काळातल्या तोफा बघायला भेटतील. संवर्धन खात्यानं, गड संवर्धन खात्यानं अजूनही या तोफा इथं ठेवलेल्या आहेत रायगड किल्ल्यावरती. मस्त तोफा आहेत आणि त्या तोफा आत्ता ह्या भरलेल्या उन्हातसुद्धा थंड आहेत, एकदम थंड. तुम्ही कधीही रायगडावर आला त्या तोफांना हात लावून बघा. या पंचधातूनं बनलेल्या तोफा आहेत, एकदम थंड कूल. काय कारागीर असतील आणि काय विचार असेल की भरलेल्या उन्हामध्ये जर ह्या तोफांना हात लावायचा म्हणला तर गरम वाटू नये. तुम्ही कधी आला रायगडावरती तर या तोफांना एकदा हात लावून पहा. त्या तोफा तुम्हाला थंडच वाटते. आणि पाठीमागं हा निसर्ग, एवढं ऊन आहे तरी पण किती मस्त वाटतं बघा. छान आहे ना खूप. सह्याद्री म्हणलं की मस्तच वाटतं फिरायला. तोफांची माहिती घेतल्यानंतर थोडं पुढं चालत गेलो. चालून धाप लागली होती. पाणी पिण्यासाठी बसलो तर समोर एक माऊली दिसली. ती माऊली गडावरती बांधकामाचं काम करते. म्हटलं तिच्याशी जरा बोलावं आणि थोडी माहिती घ्यावी गड संवर्धनाचं काम, रायगड संवर्धनाचं काम काय चालू आहे वगैरे. तर तिच्याशी बोलत असताना थोडं रेकॉर्डिंग केलं, तर ते पहा एकदा तुम्ही. मावशी किती वर्ष झालं तुम्ही गड संवर्धनाचं काम करता इकडे? 4 वर्ष झाली तुम्ही गडाचं बांधकाम करताय आणि इथंच राहिलाय 4 वर्ष झालं. अशी किती माणसं आहेत? म्हणजे 2-3 महिना करत होतो आणि घरी जातात परत येतो. अच्छा, थोडं थांबून पावसाच्या ह्याच्यावरती पावसाचे नाही फक्त उन्हाळीच काम असते चालू. अच्छा, सगळी मुलं बाळ सगळी इकडेच. अच्छा, मग इथेच राहता. आणि जेवणाचं वगैरे कसं करता? खालून साहित्य स्वतः जाऊन आणावं लागतं का आणून देतो कोणी? स्वतः जाऊन आणता. मस्त काम करताय तुम्ही. बऱ्यापैकी गड बांधून झालाय ना आता. त्या नवीन पायऱ्यांचं बांधकाम चाललंय ते तुम्हीच बांधताय? अच्छा, मस्त आहे. किती आहे तू टोटल इथे लोक राहायला? 50 लोक आहात. छान. पण अच्छा, तुमचं नाव काय? पूनम. तुम्ही कोणत्या गावावरून आलाय? पालघर जिल्ह्यातून. चांगलं आहे. ओके. माऊली चांगलं काम करते इकडे. नमस्कार माऊली, तुमच्या कामाला. हे आहे जगदीश्वराचं मंदिर इकडे. तिकडे आपण नंतर जाऊ. आणि हे इकडे तुम्ही बघताय शिवाजी महाराजांनी बसवलेली बाजारपेठ. तर आपण जाऊया बाजारपेठेत आणि बाजारपेठ एकदा जवळून पाहूया की शिवाजी महाराजांनी बाजारपेठ कशी बसवलेली. चला तर. विनोद, कसं वाटतंय गडावर येऊन? एक नंबर. बाजारपेठ, त्याच्यानंतर होळीचं मैदान, त्याच्यानंतर हत्तीचा तलाव, मस्त वाटलं. हिरकणीचा कडा. चला तर आता आपण बाजारपेठ पूर्ण बघणार आहोत. बाजारपेठ बघूया. बाजारपेठेमध्ये मी आता खाली उभा आहे. तुम्ही उंची बघू शकता. ही आहे बाजारपेठ. बाजारपेठेचा कडा एवढा उंच आहे कारण ज्या वेळेला पण कोणी घोड्यावर बसून यायचं, शक्यतो बाजारपेठेत जी पण लोक यायची ती घोड्यावरती बसून यायची आणि घोड्यावर बसूनच त्यांना बाजार करता यावा. त्याच्यामुळे ह्या बाजारपेठेची उंची एवढी ठेवलेली आहे. लगभग माझ्या
खांद्याची एवढी उंची आहे. घोड्यावर बसून येणारे सरदार, त्यांना खूप इझीमध्ये बाजार करता यावा त्याच्यामुळे या दुकानांची उंची एवढी ठेवलेली. विचार करा, शिवाजी महाराजांचं धोरण किती मोठं असेल आणि किती वेळ गेला असेल एवढी मोठी बाजारपेठ बांधायला. असे म्हणतात की 14 वर्ष गेली पूर्ण रायगड बांधून तयार व्हायला. आपण अजून एक बाजारातलं दुकान पाहूया. एक दुकान आहे सेम, त्याच्या पायऱ्या आहेत 3 पायऱ्या चढून आपण वरती आलो. हे त्याचं दुकान, सेम आतमध्ये हे गोडाऊन, एक खोली, एक पार्टिशन पण केलेलं आहे छोटंसं आणि त्या खोलीमध्ये, आणि पाठीमागे राहण्याची जागा. जे टोटल 3 खोल्या. एकदम मस्त. आपण आज जाऊया आता. हा आहे नगारखाना. इथे लोक इथं बसलेले आहेत सावलीला, ऊन खूप लागते. इथे वरती जायला इकडून वरती जायला जागा होती, आता बंद करलेली आहे. दादा 1 2 3. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा सर्वांचा विजय असो. कागद फाडतोय सर. कागद फाडल्याचा आवाज आला. आवाज जर आला तर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. टाळ्या पुन्हा आता नाही. कागद फाडल्याचा आवाज आला तर टाळ्या वाजवायच्या. त्या पण त्या पुण्यासाठी ही रचना जी केली तेव्हा विरोध जुंदुरकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कागद फाडला त्यानंतर आवाज आला तर 1 2 3. ही एक शिळा आहे. जे मगाशी आपण बघितलं की खूप दूरवरून जरी काही आवाज केला तरी शिवाजी महाराज जिथं बसलेत तिथं त्याचा आवाज जातो. काही लोक बोलतात त्याचं कारण आहे ही शिळा. ही शिळा सभागृहात जशीच्या तशीच ठेवण्यात आलेली. तर काही जण म्हणतात की ह्या शिळेमुळे
जो आवाज आहे तो पूर्ण सभामंडपात घुमला जातो. खूप छान वातावरण आहे. तसं ऊन लागतंय पण राजांना भेटायला आलो आहे त्याचा आनंदच वेगळा. तुम्ही एकदा गडावरती या, फिरा, तुम्हाला मस्त वाटेल. मित्रांनो, आता आपण चालणार आहे खलबत खाण्यात. खलबत खाना आहे. खलबत खाना खाली उतरायला जागा नाही आहे. आपल्याला कोणतरी उतरावं लागेल. त्याच्यात ह्या बाजूने बघूया, तिकडून उतरूया आपण. पायऱ्याही नाही आहेत. विनोद हे बघ. खलबत खाना म्हणजे काय तर ज्यावेळेस पण काही गुप्त पद्धतीनं राजांना एखादी सभा घ्यायची असेल की ज्याच्यामध्ये कोणाचीच इन्व्हॉल्वमेंट नको आहे, तर तिथं ह्या खलबत खाण्यामध्ये त्यांचं बोलणं व्हायचं की शिवाजी महाराजांचं बोलणं कोणीच ऐकू नये. तो हा खलबत खाना. खाली खूप अंधार आहे, आपल्याला लाईट लावावी लागेल. विनोद, तुझ्या फोनची लाईट घे रे. तर हा एक खलबत खाना. खूप अंधार आहे आतमध्ये. आतमध्ये जाऊन पण काय दिसणार नाही. इथे 10x10ची एक रूम आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असू शकेल. इथे शिवाजी महाराज गुप्त पद्धतीने चर्चा करायचे. चला आपण आता वरती जाऊया. आतमध्ये जाऊन पण एवढं कधी इकडे असेल. खूप अंधार आहे इकडे. चला आपण वरती जाऊया. चल वरती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. मित्रांनो, हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. मग अशी झाली बघितलेली आपण ती राज्याभिषेकाची जागा होती आणि हा आहे त्यांचा राजवाडा. हा राजवाडा आणि इकडे आहे सचिवालय. पूर्ण महाराष्ट्राचा राज्यकारभार, सर्व किल्ल्यांची जमा खर्च, सगळ्या किल्ल्यांचा जमा खर्च आहे ना, तो इथं बघितला जायचा या सचिवालयात. हे आहे सचिवालय, सेक्रेटरीएट. राजवाडा, सचिवालय, राजदरबार, खलबत खाना. आता आपले राहिले म्हणजे राण्यांचा महाल आणि गंगासागर तलाव. तर आपण पहिल्यांदा तर राण्यांचा महाल बघूया आणि नंतर जाऊया गंगासागर तलावाकडे. चला तर मग. ते पाण्याचं टाकं वाटतंय मला. हे नाही, आता आलोय आपण धान्याच्या कोठाराकडे. तुम्ही बघताय पाठीमागं की आहे रायगडावरील धान्याचं कोठार. तिथे धान्य साठवलं जायचं. आपण बघूया आतमध्ये जाऊन.
रायगडाचं धान्याचं कोठार. बोल या दगडी बांधकाम. इंग्रजांनी ज्यावेळेला रायगडावर हल्ला केलेला त्याला रायगड 11 दिवस जळत होता. रायगड हा पूर्ण दगडी नव्हताच, अर्धा दगडांनी बांधलेला आणि अर्धावरती सागवाणी. वरती छप्पर जे होतं सागवानाचं होतं. आणि ज्यावेळेला इंग्रजांनी त्याच्यावरती हल्ला केला त्यावेळेला हा किल्ला जळायला लागला आणि 11 दिवस हा किल्ला जळत होता. राहिले ते फक्त दगडांचे अवशेष. हा माझ्या पाठीमागे आहे गंगासागर तलाव रायगडावरचा. आणि गंगासागर तलावाच्या बरोबर समोर हे आहेत 2 मनोरे. त्या काळी एक 7 मजली होता आणि एक 5 मजली होता. आतमध्ये मशाली लावली जायच्या आणि बाजूला जी होल आहेत त्याच्यामध्ये पणत्या ठेवल्या जायच्या. आणि त्याचं प्रतिबिंब या इथे गंगासागरमध्ये पडायचं. किती मस्त. रात्री रायगड वैभव संपन्न दिसायचा. हा आहे आपला रायगड, एकदम वैभवशाली, एकदम मस्त. एक मिनिट. थांबा 2 मिनिट. ताई छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता हे निघालं सोडून घेतलं. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.